पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे आणि जर आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर आम्ही अर्ध जग अण्वस्त्रांनी नष्ट करू. हे उद्गार आहेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांचे. आणि हे सगळं बरळलेत कुठे? तर लोकशाहीचा, जागतिक सलोख्याचा आणि मानव अधिकारांचा सतत पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेमध्ये. आता या उद्गारांचा रोख कुणाकडे आहे हे तुम्हाला तरी सांगण्याची गरजच नाहीये. 22 एप्रिलला भारतावर दहशतवादी हल्ला झाला. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये 26 पर्यटकांना गोळ्या घातल्या गेल्या. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता हे कळायला भारताला वेळ लागला नाही. 7 मे 2024ला भारतानं पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पुढे 3 दिवस भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधले अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले. मग दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली, पण पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचं भारताविरोधात बरळणं बंद झालं नाही. आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये मुनीर काय काय बरळले तेही बघा. जर भारताबरोबरच्या भविष्यातील युद्धात पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर आपण अर्ध जग अण्वस्त्रांनी नष्ट करू. सिंधू खोऱ्यात भारतानं धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान आपल्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजेल. भारत नदीवर धरण बांधेपर्यंत आम्ही वाट बघू आणि एकदा का धरण बांधलं की आम्ही ते उद्ध्वस्त करू. काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा कधीच नव्हता. तो कायमच एक न सुटलेला आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोनही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव वाढला की ती जगभरासाठी चिंतेची बाब असते. आसिफ मुनीर यांनी केलेल्या या वक्तव्याला भारताच्या परराष्ट्र खात्यानंही सडेतोड उत्तर दिले. अण्वस्त्रांची धमकी देणं हा पाकिस्तानचा नियमित उपक्रम आहे. अशा विधानांमधून येणारा पाकिस्तानचा बेजबाबदारपणा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडा पडलाय. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या एका देशाच्या हाती अण्वस्त्र आहेत याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. एका मित्र राष्ट्राच्या भूमीत असं विधान होणं हे तर आणखीनच क्लेशदायक आहे. अण्वस्त्रांच्या धमकीला भारत यापुढे भीक घालणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले.